स्थायी समितीच्या स्थापनेमुळे अर्थसंकल्पीय व विकास कामांच्या निर्णयांना वेग येणार आहे. महिला व बाल कल्याण समिती महिला व बालविकास विषयक योजनांच्या अंमलबजावणीसाठी 16 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली. विविध पक्षांच्या महिला सदस्यांचा समावेश करून सर्वसमावेशक प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यात आले आहे. समाज कल्याण समिती गठन अनुसूचित जाती प्रवर्गातील 11 सदस्यांची समाज कल्याण समितीवर नियुक्ती करण्यात आली. सामाजिक न्याय, शिष्यवृत्ती, कल्याणकारी योजना आणि मागासवर्गीयांसाठीच्या उपक्रमांवर ही समिती लक्ष केंद्रित करणार आहे. हनुमान नगर येथे 30 कोटींचे भव्य नाट्यगृह, सांगलीतील हनुमान नगर सर्वे नंबर 334 येथे सुमारे 29,96,56,895 अर्थात 30 कोटी खर्चून अद्ययावत नाट्यगृह उभारण्याच्या प्रस्तावास महासभेने एकमताने मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे शहराच्या सांस्कृतिक चळवळीला चालना मिळणार असून कला, नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रभाग समिती रचना जाहीर. नागरिकांच्या स्थानिक समस्यांचे जलद निराकरण करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रभाग समित्यांची पुनर्रचना निश्चित करण्यात आली. प्रभाग समिती क्रमांक 1 वार्ड क्रमांक 10, 11, 12, 13, 14. प्रभाग समिती क्रमांक 2 वार्ड क्रमांक 15, 16, 17, 18, 19. प्रभाग समिती क्रमांक 3 वार्ड क्रमांक 1, 2, 8, 9. प्रभाग समिती क्रमांक 4 वार्ड क्रमांक 3, 4, 5, 6, 7, 20. प्रतिक्रिया. आजच्या निर्णयामुळे महानगरपालिकेचे प्रशासकीय जाळे वार्ड स्तरापर्यंत पोहोचले आहे. स्थायी आणि विशेष समित्यांमुळे लोकहिताचे निर्णय अधिक वेगाने घेतले जातील. श्री सत्यम गांधी, आयुक्त. सभेचा समारोप करताना महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, आजची महासभा ही शहराच्या विकासाची नवी सुरुवात आहे. सर्व समित्यांच्या गठनामुळे प्रशासनाला गती मिळेल. 30 कोटींच्या नाट्यगृहामुळे सांगलीच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवी उभारी मिळेल. या सभेस उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, सर्व नगरसेवक, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व अधिकारी उपस्थित होते. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.